खूप सुंदर असं तिथला एरिया आहे, पाहण्यासारखं सर्व काही तुमच्यासाठी देखील नवीनच होतं, तर खूप सुंदर आहे ते तुम्ही देखील नक्की या। पोस्टर वगैरे छान छान लावलेले आहेत, अगदी मन प्रसन्न करणारे। तर आम्ही देखील तिथे फोटो वगैरे काढले आणि पुढे जायला निघालो मग।
3 ते 3:30 पर्यंत आम्ही तिथे थोडा वेळ मुले खेळत तिथे थांबलो. त्यानंतर 3:30 वाजता नाश्त्याची सोय होती. तर आता आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे. तर नाश्त्यामध्ये देखील बघा मिसळ पाव आहे. 4पर्यंत टायमिंग होतं, तर आम्ही ते देखील खाल्लं. भूक लागलेली मुलांना वगैरे, मग ते खाल्लं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो म्हणजे मुलांचं कधीपासून चाललेलं स्विमिंगला जायचं आहे ते बाकीचं काही बघूच देत नव्हतं. तर ते मग आम्ही म्हटलं बाकीचं आहे ते आपण नंतर बघू, मुलांना आधी स्विमिंगमध्ये घेऊन जाऊया. तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे बघा. तर खूप गर्दी होती तेथे देखील. लहान मुलांचे कपडे वगैरे चेंज केले, त्यांना सोडलं आणि मोठ्यांसाठी देखील कॉस्ट्यूम होते. जर आपण आणले नसतील घरातून तर तिथे 100 रुपये डिपॉझिट असे भरायचे होते. नंतर परत केल्यानंतर आपल्याला ते रिटर्न मिळतात. आम्ही मुलं असल्यामुळे काय आम्ही गेल लेडीचं काही घेतलं नाही. मुलंच खेळत होती, त्यांच्यावरच लक्ष ठेवायला लागत होते. 5 जण होते. तर इथे देखील बघा खूप शॉवरसारखं कसं खूप छान छान आहे. मुलांना पण सगळा एक्सपिरियन्स तिथे मिळाला. तर हे बघा इथे ओवीचे पप्पा आणि दादा देखील उतरलेले आहे खाली. ओवीची देखील मस्तीच चाललेली आहे. हाय ओवी. स्विमिंग झाल्यानंतर आम्ही मग या बाजूला आलो. तिथे देखील बघा मोठ्यांसाठी लहानांसाठी खूप सुंदर असं खेळण्यासाठी, म्हणजे प्रत्येक जण जिथे येईल त्याला खेळण्यासाठी पाहण्यासाठी सर्व काही आहेत. तर इथे आम्ही झोपाळ्या वगैरे बसलो, मुलं वगैरे खेळत होती. आजूबाजूचा परिसर देखील बघा किती सुंदर पाहण्यासारखं आहे ना, आणि वातावरण पण खूप छान होतं. तर मी देखील झोपाळ्यावर बसले. लहानपणीच्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या. लहानपणी कसं आपण खेळायचो तसंच इथे काहीच मिळालं. तर खूप एन्जॉय केला आम्ही देखील. तिथून पुढे आल्यानंतर बैलगाडीची वगैरे सवारी होती. ती मुले पुढे आली, सायकल वगैरे होते फोटो काढण्यासाठी. तर इशिता आणि ओवी पुढे आल्या. इथे देखील बघा किती छान आहेत ना पोपट वगैरे. तर इथे सायकल वगैरे होते, स्कूटी वगैरे होती, अशी गाडी. तर त्याच्यावर बसून फोटो वगैरे काढलेले आहेत. बाकीचे होते ते स्विमिंग पूलमध्येच होते. तर आम्ही आता आलेलो आहे बैलगाडीमध्ये, मी, इशिता आणि ओवी. तर बघा किती छान वाटते. मस्त अशी सवारी चालली होती. जो मगाशी येताना जो रस्ता होता त्या रस्त्यावर पूर्ण असा गोल राऊंड काढतात ते. बैलगाडीतून उतरल्यानंतर आता आम्ही आलेलो आहे बोटिंगमध्ये. तर बघा किती भारी वाटत आहे ना. आजूबाजूचा परिसर देखील किती सुंदर वाटत आहे. पाठीमागे पाणी. मुलांना तर अजिबात घाबरत नव्हते, खूप एन्जॉय करत होते. आम्ही देखील खूप एन्जॉय केलं आणि सगळ्यांनाच एन्जॉय करण्यासाठी खूप सुंदर सुंदर इथे आहे पाहण्यासाठी.
इकडे तिकडे फिरून झाल्यानंतर आता आम्ही काढलेले आहेत फोटो काढत आहे. तर इथे बघा बसमध्ये बसलेले आहेत, खूप छान छान असे तिथे स्टॅच्यू होते, जिथे आपल्याला पाहिजे तिथे आपण फोटो काढू शकतो. तर आम्ही देखील फोटो काढले तिथे. त्यानंतर आता आम्ही आलेलो ट्रेनवर बसण्यासाठी. तर तिथे देखील बघा किती गर्दी आहे. असं तिथे जसं भरल तसं ते फिरवत असतात. एक शिफ्ट झाल्यावर दुसरी झाल्यावर तिथे येऊन थांबायचं आपण, मग ते जशी गाडी भरेल तशी ते घेऊन जातात. एक झालं की एक असं आमचं चालूच होतं. तर आता आम्ही आलेलो इथे रोपवेवर. तर तिथे पण खूप छान वाटत होतं, म्हणजे एक्सपिरियन्सच घ्यावं वाटत होतं. आपण असं वाटत होतं पडलो बिडलोत काय, तरी पण सगळ्यांनी एक एकदा जाऊन घेतलाच अनुभव. तर मुलांची पण बघा किती मस्ती, अजिबात घाबरले नाहीत. आता वाजले होते 6 साडेसहा, त्यामुळे हे बंद झालं होतं स्विमिंगचं वगैरे. बाकीचं आपलं चाललेलं पाहायचं बैलगाडी वगैरे. तर जिकडे तिकडे नुसती गर्दी दिसत होती. तिथे आहे ते पूर्ण मोकळं झालेलं आणि बाकीच्या ठिकाणावर गर्दी होती. तर आम्ही देखील इथे फोटो वगैरे काढलं. त्यानंतर आता 7 वाजले होते, त्यामुळे आता मी जेवणासाठी आलेलो आहे. अंधार पडत आलेला. तर जेवणामध्ये देखील बघा काय काय मेनू आहे. तर खूप सुंदर असा मेनू आहे जेवणामध्ये देखील. मसूरची डाळ, मटकी, झुणका, चपाती, पापड, लोणचं, श्रीखंड, खूप छान छान असा मेनू आहे. आणि आपल्याला जसं पाहिजे तसं ते देतात, की आपल्याला जेवढी थाळी दिली तेवढंच नाही, तर आपल्याला लागेल तसं ते अजून देतात. आणि लहान मुलांसाठी कमी आणि मोठ्यांसाठी जास्त असं आधीच वाढलेलं असतं, पण परत लागलं तर आपण घेऊ शकतो. तर आम्ही खूप एन्जॉय केलं. जेवण वगैरे झाल्यानंतर मग आईस्क्रीम लास्टला देतात, तर ते आईस्क्रीम घेतले आम्ही आणि तिथे थोडा वेळ बसून खाल्लं.
तर खूप सुंदर असा आजचा एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं, सगळ्यांनी एन्जॉय केलं. तर तुम्ही देखील नक्की या साईडला आला तर आणि आवर्जून भेट द्या जानकी ॲग्रो टुरिझमला. तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.